तुझ्या आणि माझ्यात काहीतरी आहे जे मला हवं असूनही विसरता येत नाही. एक अनोळखी नातं जे आपल्याला एका धाग्याने बांधून ठेवत आहे. मी ठरवूनही तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. रोज तू माझ्या डोळ्यासमोर काय येतोस? त्या जुन्या आठवणी माझ्या मनात ताज्या होतात. हे शब्द लिहिताना सुजाताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, कारण आज पुन्हा तिने राजीवला पाहिले होते. राजीव हा सुजाताच्या आयुष्यातील पहिले आणि शेवटचे प्रेम होते. प्रेम म्हणजे काय असते, प्रेमाची भावना काय असते, हे सगळं ती राजीवकडून शिकली होती. आज 15 वर्षांनी कॉलेजच्या आठवणी अचानक तिच्या मनात ताज्या झाल्या आणि ती तिच्या भूतकाळात हरवून गेली. सुजाता ही नेहमी आनंदी आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी मुलगी होती. आज तिचा कॉलेजचा पहिला दिवस होता. सुजाता ही मनमोकळ्या स्वभावाची मुलगी होती, त्यामुळे लोक काय बोलतील याच्याशी तिला काही देणं घेणं नव्हतं. तिला जे वाटेल तेच ती करायची. होय, देवाने सुजाताची रचना काही वेगळ्या प्रकारे केली होती. तिचा दुधाळ रंग, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ, सरपातळ शरीर आणि तिच्या चेहऱ्यावर मोहकपणा वाढवणारा तिचा निरागसपणा. जर कोणाची नजर तिच्यावर पडली तर तो तिच्याकडेच पाहत राहायचा. सुजाता विचार करायची की या जगात माझ्यापेक्षाही खूप सुंदर मुली आहेत, मग ही सगळे माझ्याकडेच असे का बघतात? उफ, ह्या लोकांच्या नजरेने माझं आयुष्य दयनीय केलंय. कारण आज तिच्या आईचा सल्ला काही संपत नव्हता. ठीक आहे आई, मी सगळं सांभाळून घेईन. मी काही लहान मुलगी नाही, त्यामुळे तुम्हाला इतकं समजावून सांगत आहे. तुला माहीत आहे ना तुझी मुलगी कशी आहे. तू माझी काळजी करू नको. चल आता मला लवकर आशीर्वाद दे, नाहीतर पहिल्याच दिवशी मला कॉलेजला जायला उशीर होईल. आणि तुला माहीत आहे ना मला उशीर झालेला अजिबात आवडत नाही. आईचे आशीर्वाद घेऊन सुजाता कॉलेजला निघाली. कॉलेजला पोहोचतात तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं. हेच तर ते कॉलेज होतं. त्या कॉलेजमध्ये आपलं ॲडमिशन व्हावे याचे सुजाता रात्रंदिवस स्वप्न पाहत होती आणि शेवटी तिला तिच्या स्वप्नातील कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले होते. कॉलेजमध्ये पोहोचतात तिची नजर त्या टुकार मुलांवर पडली, जे तिच्याकडे टक लावून पाहत होते. सुजाताने मुद्दाम त्यांना तिचा क्लासरूम कोणत्या फ्लोअरवर आहे असे विचारले, पण त्यांना फार कमी माहिती होते की सुजाता इतर मुलींप्रमाणे त्यांचा त्रास सहन करून घेणारी मुलगी नव्हती, उलट त्यांना त्रास देणारी होती. त्या मुलांनी सुजाताला आदराने तिच्या वर्गात आणले, पण त्याच मुलांमध्ये कोणीतरी होते जो सुजाताच्या या वागण्याने खूप प्रभावित झाला होता. त्याचे नाव राजीव होते. सुजाताची हिंमत पाहून तो तिचा फॅन झाला होता. राजीव सुजातापेक्षा 1 वर्ष सिनियर होता. तो कॉलेजमधला सगळ्यात हॉट आणि हँडसम मुलगा होता. खेळ असो किंवा अभ्यास, सगळ्या क्षेत्रात तो पुढे होता. कॉलेजमधल्या बऱ्याच मुली त्याच्यावर फिदा होत्या, पण तो त्या मुलींकडून राखी बांधून घ्यायचा. या लफड्यात अडकून राजीवला आपलं करिअर खराब करायचे नव्हते. या कारणांमुळेच तो संपूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यांचा लाडका होता. राजीवची काही स्वप्न होती. कॉलेज पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे त्याचे स्वप्न होते, जे त्याला पूर्ण करायची होती. त्यानंतर त्याला भारतात येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, पण त्याच्या कल्पनेप्रमाणे गोष्टी घडून आणण्यात किती अडचणी येतील हे त्याला थोडेच माहीत होते. सुजाताला पाहिल्यापासून तो फक्त तिच्याच विचारात हरवून गेला होता, कारण ती होतीच तशी. रस्त्याने चालताना सुद्धा लग्न झालेले पुरुष तिच्याकडे वळून वळून बघत असत. सुजाता राजीवच्या मनातून जात नव्हती. राजीवने ती कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे, तिचे नाव काय आहे याबद्दल सर्व काही शोधून काढलं. आजकाल त्याचा कॉलेज सुटेपर्यंत फक्त एकच उपक्रम होता, तो म्हणजे सुजाताच्या वर्गात डोकावून पाहणं आणि तिचं येणं जाणं पाहणं. त्याला आता त्याच्या अभ्यासाची चिंता राहिली नव्हती. त्याचे आता एकच पक्ष आणि सुजातावर लक्ष, एवढेच चालू होते. खूप दिवसापासून सुजातासुद्धा त्याला हे करताना बघत होती, पण बोलायला ती थोडी कचरत होती. एके दिवशी तिने हिंमत एकवटली आणि राजीवशी बोलायला त्याच्याकडे गेली आणि त्याला म्हणाली, मी खूप दिवसांपासून पाहत आहे की तू तुझा अभ्यास आणि क्लास सोडून मला बघायला आमच्या क्लासरूममध्ये येतो, तर कधी आमच्या क्लासच्या खिडकीतून मला पाहत असतो. तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे? तू कधी मुलगी पाहिली नाही का?
आणि तुला याच्याशिवाय दुसरे काही काम नाही का? यावर राजीव म्हणाला, सॉरी, पण तू मला काय बोलत आहेस हे काहीच समजत नाही. पण मी काय केलंय की तू माझ्यावर इतकी हायपर होत आहेस? मग सुजाता म्हणाली, जास्त शहाणा होऊ नकोस. तू जे काही करत आहे ती चांगली गोष्ट नाही. अभ्यासू मुलं हे सगळं करत नाहीत. राजीव म्हणाला, का? त्यांच्याजवळ हृदय नसते का? सुजाता म्हणाली, माफ कर, मी वाद घालण्याच्या मनस्थितीत नाही. मी तुला फक्त विनंती करते की माझ्यावर अशी नजर टाकणे थांबव. यावर राजीव म्हणाला, अन्यथा? मग सुजाता म्हणाली, मी तुझे डोळे काढून तुझ्या हातात देईन. ठीक आहे, मग दे डोळे काढून हातात. तू कसे डोळे काढती ते मला पण कळू दे. सुजाता म्हणाली, तू दिसायला तर खूप सभ्य आणि हुशार दिसतो, पण तू एक नंबरचा बिनडोक व्यक्ती आहे. राजीव म्हणाला, चिल सुजाता, मला तुझा ॲटिट्यूड आणि वागणूक खूप आवडली. तुझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मी तुझा फॅन झालो आहे. माझ्यासोबत असं का होतंय मला कळत नाही. तुला बघून माझ्या मनाला खूप बरं वाटतं. सुजाता म्हणाली, सॉरी, पण तू तुझे हे गुळगुळीत बोलणे तुझ्याकडेच ठेव. मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आता साईड दे आणि मला जाऊ दे. आणि हो, ही एक तुला साधी वॉर्निंग होती. तू मला परत फॉलो करायची हिम्मत करू नकोस. राजीव म्हणाला, आता मी माझे प्रेम सुरू केले आहे आणि ते मी शेवटपर्यंत नेणार सुजाता मॅडम. हे राजीवचे तुला वचन आहे. सुजाता वाकडे तिकडे तोंड करून तिथून निघून गेली. बावळट, चिरकुट, इडियट मोठा आलाय प्रेम करणारा. असे वाटते त्याचा जीव घ्यावा. दुसरीकडे राजीव आज खूप खुश होता. चला, कमीत कमी आज आपल्याला सुजाताशी बोलायला तर भेटले. याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हळूहळू वेळ निघून गेला, पण सुजाताचा राजीवकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच होता. ती राजीवला इतर मुलांप्रमाणे समजत होती, तर राजीवचे सुजातासाठीचे वेड दिवसेंदिवस वाढत होते. एके दिवशी कॉलेज सुटल्यावर सुजाताच्या सगळ्या मैत्रिणी पुढे गेल्या. आज लवकर अंधार पडल्याने तिला थोडी भीती वाटत होती आणि एकही ॲटो किंवा बस उपलब्ध नव्हती. सुजाता रामराम म्हणत पुढे जात होती. अचानक मुलांचा एक ग्रुप तिच्या समोर येऊन थांबला. सुजाताचा जणू श्वासच थांबला होता. त्या मुलांनी सुजाताची छेड काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही, कारण राजीवही योग्य वेळी तिथे पोहोचला होता. मग दोघांनी मिळून त्या गुंडांना चांगलाच धडा शिकवला. या घटनेनंतर तिचा राजीवकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हळूहळू तिला कळले की राजीव हा काही वाईट मुलगा नाही, जो इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. त्या घटनेनंतरच सुजाता आणि राजीवची चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले हे त्यांनाही कळले नाही. आता कॉलेजमध्ये ते दोघे एकत्र असायचे. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात असे बुडाले की त्यांची कॉलेजमधली 4 वर्ष कधी निघून गेली तेच त्यांना कळलंही नाही. राजीवचे हे कॉलेजचे शेवटचं वर्ष होतं. त्याला माहीत होतं की ग्रॅज्युएशन झाल्यावर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होता, पण याबाबत त्याने हे सुजाताला अजून सांगितले नव्हते. खरं तर सुजाताला हे सांगण्याची हिंमत त्याच्यात होत नव्हती, कारण त्याला सुजाताला दुखवायचे नव्हते. दिवस जात होते आणि राजीववर तणाव वाढतच चालला होता. राजीवच्या चेहऱ्याकडे बघून सुजाताला स्पष्टपणे अंदाज येत होता, पण सुजाताने ठरवले होते की ती राजीवला याबद्दल काहीही विचारणार नाही जोपर्यंत तो सांगत नाही. बळजबरीने काहीही विचारणं तिला आवडत नव्हतं. एके दिवशी राजीवने हिंमत एकवटली आणि शेवटी सुजाताला त्याने त्याच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार असल्याचे सांगितले. हे कळल्यावर सुजाताला खूप आनंद झाला, पण तिला तिची 3 वर्ष राजीवशिवाय घालवावी लागेल याचेही तिला वाईट वाटले. तिला 3 वर्ष राजीवपासून दूर राहावं लागणार होतं. सुजाताच्या डोळ्यातून अचानक अश्रू येऊ लागले. हे पाहून राजीवला सुजाताचे विचार समजले. त्याने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि आपण आठवण आली की कॉलवर बोलत जाऊ असे सर्व काही समजावून सांगितले. सुजाता, एवढं नाराज होण्याचं काही कारण नाही. तुला माहीत आहे तू माझी राणी आहेस आणि तुला रडताना बघायला मला अजिबात आवडणार नाही. माझी राणी तेव्हाच छान दिसते जेव्हा ती चेहऱ्यावर हसू आणते. असेच दिवस निघून गेले. राजीवने त्याचे ग्रॅज्युएशन कंप्लीट केले आणि तो दिवसही आला
जेव्हा त्याला आपल्या भविष्यासाठी सुजाताला सोडून अमेरिकेला जायचे होते. दोघेही सकाळपासून उदास होते. राजीवची संध्याकाळची 7ची अमेरिकेला जाण्यासाठी फ्लाईट होती. आज त्याला सुजातासोबत पूर्ण दिवस घालवायचा होता. त्यासाठी सुजाताने बहाणा करून सकाळपासूनच घर सोडलं होतं. पण काहीतरी वेगळंच होणार होतं. कदाचित ते नशिबाला मान्य नव्हतं. वाटेत सुजाताचा भीषण अपघात झाला. त्यात तिला गंभीर दुखापत झाली आणि तिच्या फोनचे तुकडे झाले. अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सुजाताच्या तोंडातून एकच नाव निघत होते, राजीव. तिकडे राजीवचे मन आज खूप बेचैन झाले होते. कळत नाही का, त्याला थोडी भीती आणि चिंता वाटत होती. एक विचित्र अस्वस्थता त्याला जाणवत होती. सुजाताचे आत्तापर्यंत त्याच्याकडे न पोहोचणे त्याला खूप अस्वस्थ करत होते. तो सुजाताला वारंवार फोन करत होता, पण प्रत्येक वेळी तिचा मोबाईल बंद लागत होता. सुजाताने राजूला मेसेज करून ती घरातून निघाली आहे याची माहिती दिली होती. दुपारचे 2 वाजले होते, पण सुजाताचा काहीच पत्ता नव्हता. त्यानंतर त्यालाही विमानतळावर जावं लागलं. घरच्यांच्या वारंवार सांगण्यावरून राजीव विमानतळाकडे निघाला. विमानतळावर जाताना त्याला वाटेत खूप मोठे ट्रॅफिक जाम लागले. राजीवने याबद्दल ड्रायव्हरला विचारले. तेव्हा ड्रायव्हरने सांगितले की पुढे मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे त्यांना विमानतळावर जाण्यासाठी दुसरा मार्ग वापरावा लागला. राजीव दुपारी 4 वाजेपर्यंत विमानतळाच्या आत होता, पण सुजाताचा आत्तापर्यंत काही पत्ता नव्हता. तिचा फोन बंद असल्याने त्याला खूप त्रास होत होता. तो बेंचवर बसून तिचाच विचार करत होता. सुजाता, तू कुठे आहेस? तुझा फोन का बंद आहे? जाण्यापूर्वी मला तुला एकदा भेटायचे आहे. तू व्यवस्थित तर आहेस ना? आज मला तुझी इतकी चिंता का वाटते ते कळत नाही. सुजाता, तुला माहीत आहे मी तुला भेटल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही. आजही वेळ आपापल्या गतीने पुढे धावत होती. लवकरच फ्लाईट टेक ऑफ व्हायची वेळ झाली. राजीवच्या नावाची अनाउन्समेंट होऊ लागली, पण राजीवला काही फरक पडत नव्हता. असं वाटत होतं काहीही झाले तरी त्याला सुजाताला भेटायचं होतं. आईने वारंवार समजावून सांगितल्यावर राजीव जायला तयार झाला. कारण त्याच्या आईने सांगितले होते की सुजाता जिथे असेल तिचा मी शोध घेईल आणि तिचे तुझ्याशी फोनवर बोलणे करून देईल. फ्लाईट टेक ऑफ होताच राजीवच्या डोळ्यात आपोआप पाणी येऊ लागले. दुसरीकडे सुजाता रक्ताच्या थारोळ्यात पडून रस्त्यावर निर्जीव अवस्थेत पडली होती. कोणत्यातरी अनोळखी व्यक्तीने तिला उचलून तात्काळ रुग्णालयात नेले होते. सुजाताचा फोन तुटला होता, त्यामुळे त्या व्यक्तीला तिच्या बॅगमधून जी काही माहिती मिळाली त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याने तिच्या कुटुंबियांना व पोलिसांना याची माहिती दिली. इकडे सुजाताची प्रकृती अत्यंत नाजूक होत चालली होती. तिला ICUमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टर तिच्या ऑपरेशनमध्ये गुंतले होते. ऑपरेशन होऊन 3 तास उलटून गेले होते, पण अजून कोणीही बाहेर आले नव्हते. सुजाताचे आई आणि वडील खूप काळजीत होते, कारण सुजाता ही त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी होती, जिला त्यांना कोणत्याही परिस्थितीत गमवायचे नव्हते. 4 तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी उत्तर दिले की सुजाता कॉमात गेली आहे. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे आम्हाला सुजाताचा एक पाय कापावा लागला. हे ऐकून सुजाताचे आई आणि वडील दोघेही सुन्न झाले. ज्या मुलीला त्यांनी लाडाने वाढवले ती त्यांचा जीव होती. तिच्यावर देवाने एवढा मोठा अन्याय कसा केला? शेवटी तिने कोणाचे काय नुकसान केले होते? तिच्या बाबतीत असे व्हायला तिने कधीही कोणाला दुखावले नाही. ती नेहमी सर्वांना मदत करायची. हे देवाला दिसले नाही का? देवाने जे सर्व सुख हिरावून का घेतले? सुजाताच्या आई वडिलांवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. आपली मुलगी वाचेल की नाही हेही त्यांना माहीत नव्हते. एकच दिलासा होता की ती अजूनही श्वास घेत होती. दुसरीकडे सलग 24 तासांच्या विमान प्रवासानंतर अखेर राजीव अमेरिकेला पोहोचला होता. तिथे पोहोचताच त्याने पहिला फोन सुजाताला केला, पण तिचा फोन बंद लागत होता. त्यामुळे पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. त्याने त्याच्या आईला फोन करून सुजाताबद्दल विचारले, पण आईलाही तिच्याबद्दल काही कळले नाही. आता जणू त्याचे अश्रू कधीच थांबणार नाही असे वाटत होते.
असेच दिवस निघून जाऊ लागले. राजीव जेव्हा कधी सुजाताला किंवा त्याच्या आईला फोन करायचा तेव्हा तो निराश व्हायचा. त्यामुळे त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते आणि तो सुजाताचा विचार करायचा. त्याची नजर नेहमी त्याच्या मोबाईल असायची. कदाचित सुजाता त्याला फोन करेल, पण तसं काही झालं नाही. त्याची दिवसभराची शांतता आणि रात्रीची झोप हरवली होती. त्यामुळे त्याची तब्येतही ढासळायला लागली. त्याची अवस्था वेड्यासारखी झाली होती. ज्याच्यावर एकच इलाज होता ती म्हणजे सुजाता. राजीवच्या आईला सुजाताच्या अपघाताची माहिती मिळाली होती. त्या जेव्हा तिला भेटायला गेल्या तेव्हा त्यांना एक निर्जीव सुजाता दिसली, जिचे फक्त श्वास चालू होते. आणि इतकंच काय तर तिचा एक पायही कापला गेला होता. राजीवच्या आईने ठरवले की सुजाताबद्दलचे सत्य आपल्या मुलाला सांगायचे नाही, अन्यथा तो सर्व काही सोडून सुजाताकडे वेड्यासारखा धावत येईल आणि त्याचे करिअर तो त्याच्या हाताने उद्ध्वस्त करेल. एक दिवस त्यांनी राजीवला फोन करून खोटे सांगितले की सुजाता आणि तिचे कुटुंब सर्व काही विकून हे शहर सोडून निघून गेले आहेत. सुजाताने त्याचा विश्वासघात केला आहे. हे ऐकून राजीवचे डोके खूप जड झाले आणि त्याला चक्कर आल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. त्याच्या रूममेट्सनी राजीवला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 2 दिवसांनी राजीवचे आई वडीलही तिथे पोचले होते. त्यांनी ठरवलं होतं की आता ते आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत एकटं सोडणार नाही आणि सगळं मागे टाकून तेही अमेरिकेला शिफ्ट होतील, जेणेकरून ते राजीवला यातून सावरायला मदत करेल. इकडे भारतात आज सुजाता तब्बल 5 महिन्यांनी शुद्धीवर आली होती. सुजाताच्या आई वडिलांनी ज्याची आशा सोडली होती तो चमत्कार आज घडला होता. कारण डॉक्टरांनी सांगितले होते की कदाचित सुजाता कोमातून कधी बाहेर पडणार नाही. शुद्धीवर येतात सुजाताने पहिले राजीवचे नाव घेतले, पण तिला काय माहीत तिचा राजीव आता तिच्यापासून खूप दूर गेला आहे. ती शुद्धीवर येताच तिला तिच्या पायाची जाणीव झाली. तेव्हा तिला मोठा धक्काच बसला आणि ती खूप रडली. मग तिने मनात विचार केला की माझी अशी अवस्था बघून राजीव माझ्यापासून दूर गेला आहे. देवाने त्याला माझ्यापासून दूर नेऊनच चांगले केले. शेवटी त्याला माझ्यासोबत राहून त्रासाशिवाय दुसरे काही मिळाले नसते. हळूहळू सुजाताची प्रकृती सुधारू लागली आणि अशातच 3 वर्षे निघून गेली. आता ती पूर्णपणे बरी झाली होती, पण तिचा एक पाय नसल्याची खंत तिला सतावत होती. एके दिवशी तिने तिच्या आई वडिलांना ते शहर सोडून दुसरीकडे जाऊ असे सांगितले. सुजाताला तिच्या त्या सर्व आठवणींपासून दूर जायचे होते. हे शहर सुजाताला प्रत्येक क्षणी राजीवची आठवण करून देण्याचे मोठे कारण होते. त्यामुळेच ती तिच्या आई वडिलांसह ते शहर सोडून भोपाळ इथे राहायला गेली. आज 5 वर्षानंतर. आई, मी जात आहे. माझा इंटरव्ह्यू आहे. मला लेट होत आहे. प्लीज तू मला लवकर आशीर्वाद दे, जेणेकरून माझे सिलेक्शन होईल. तिची आई आतून एक वाटी हातात घेऊन बाहेर हॉलमध्ये आली. सुजाता बेटी थांब, दही साखर खाऊन जा. आई, मला लवकर खायला दे, नाहीतर मला उशीर होईल. आणि तुला माहीत आहे ना? आई म्हणाली. हो बाबा, मला माहीत आहे. माझ्या मुलीला उशीर झालेला अजिबात आवडत नाही. चल आता लवकर तोंड उघड. दही साखर खाऊन आणि आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन सुजाता इंटरव्ह्यू देण्यासाठी घरातून निघाली. तिचे आईवडील खूप खुश होते, कारण त्यांच्या मुलीने कोणत्याही परिस्थितीत हार मानली नव्हती. एक पाय नसल्याबद्दल तिला अजूनही खंत होती, पण त्या कापलेल्या पायाची जागा आता कृत्रिम पायाने घेतली होती. खूप अडचणी आणि प्रशिक्षणानंतर सुजाता चालायला शिकली होती. एक कृत्रिम पाय, ज्यामुळे ती कुठल्याच आधाराशिवाय कुठेही जाऊ शकत होती. आता तिला ना कुठल्या आधाराची गरज होती, ना व्हीलचेअरची. कृत्रिम पाय बसवल्यापासून सुजाताचा आत्मविश्वास खूप वाढला होता. तिने आपले उरलेले शिक्षण पूर्ण केले आणि MBAही केले, जेणेकरून तिला चांगली नोकरी मिळेल आणि ती कोणावरही ओझे बनून राहणार नाही. सुजाताने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले होते, पण तिच्या अपंगत्वामुळे लोक तिला स्वीकारत नसत. आज पुन्हा सुजाता तिचे नशीब आजमावायला निघाली होती. इंटरव्ह्यूसाठी पोहोचताच सर्वप्रथम तिची नजर कंपनीच्या इमारतीवर गेली. तिथे मोठ्या अक्षरात लिहिले होते, राज मल्टीनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. सुजाताने कंपनीचे प्रोफाईल आधीच वाचले होते की
ही कंपनी एका परदेशी कंपनीची उपकंपनी आहे, जिचा मालक एक भारतीय आहे. त्याने भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारतात ही पहिलीच कंपनी उभी केली होती. सुजाता इंटरव्ह्यूसाठी वेळेवर पोहोचली होती आणि तिचा इंटरव्ह्यूही खूप छान पार पडला. इंटरव्ह्यू घेणारे सुजाताच्या वृत्तीने आणि ज्ञानाने खूप प्रभावित झाले. त्यांनी सुजाताला नोकरी देऊ केली आणि सुजाताला त्रास होऊ नये म्हणून ये-जा करण्यासाठी कंपनीची कॅब सेवाही उपलब्ध करून दिली. त्यासोबतच कंपनीच्या काही फॅसिलिटीजही तिला कंपनीकडून प्रोव्हाइड करण्यात आल्या होत्या. आज सुजाताला खूप आनंद झाला आणि जेव्हा तिने घरी पोहोचून ही आनंदाची बातमी आपल्या आईवडिलांना सांगितली, तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं की आता आपल्या मुलीला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. दुसऱ्या दिवशी सुजाताच्या ऑफिसचा पहिला दिवस होता, म्हणून ती रात्रीचे जेवण करून लवकर झोपायला गेली. सकाळी तिच्या आईने तिला उठवल्यावर सुजाता उठली आणि फ्रेश होऊन नाश्ता करून तिच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे कंपनीच्या एचआरने तिची इतर कर्मचाऱ्यांशी ओळख करून दिली. कंपनीचे बॉस अजूनही अमेरिकेत होल्डिंगचे काम पाहत होते, त्यामुळे त्यांना भेटणे शक्य नव्हते. बरं, काही वेळातच सुजाता तिच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांशी आणि वातावरणाशी एकरूप झाली. हे ऑफिस आता तिला तिचं दुसरं घर वाटत होतं, जिथे तिला ओव्हरटाईम करायला खूप आवडत होतं. ऑफिसमधल्या सगळ्यांना भेटून तिने स्वतःची ओळख करून दिली होती. पण फक्त एक अशी व्यक्ती होती जिला ती आजपर्यंत भेटली नव्हती, तो म्हणजे त्या कंपनीचा मालक. त्याच्याबद्दल सुजाताने खूप ऐकलं होतं की तो एक रोबोट मशीन आहे. तो फक्त रोबोटसारखा काम करत राहतो. तो एक भावनाहीन आणि हृदयहीन व्यक्ती आहे. पण तो खूप हॉट आणि हँडसम आहे. तो मुलींना अजिबात मान देत नाही. तो नेहमी चिडचिड करत असतो. जर कुठल्या एम्प्लॉयकडून एखादी चूक झाली तर तो लगेच त्या एम्प्लॉयला नोकरीवरून काढून टाकतो. मालकाची खूप वाईट स्तुती ऐकल्यानंतर सुजाताला त्यांच्या कंपनीच्या बॉसला भेटण्याची आतुरतेने इच्छा झाली होती. सुजाताला माहीत नव्हते की देव पटकन तिचे ऐकेल आणि तिची त्या व्यक्तीसोबत भेट घडवून देईल. 8 दिवसानंतर सकाळी ऑफिसमध्ये गोंधळ उडाला. सगळे घाबरले होते. ऑफिसच्या सहकार्यांना विचारल्यावर कळले की कंपनीचे मालक मिस्टर राज आज येत आहेत. हे ऐकून सुजाता खुश झाली. आज मी माझ्या बॉसला पाहू शकेन, ज्यांच्याबद्दल खूप अफवा पसरल्या आहेत. ते फक्त त्यांच्या खडूस नावानेच प्रसिद्ध आहे. सर्वजण मिस्टर राजच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त होते. पण सुजाताने हे सर्व केले नाही आणि ती तिच्या कामात व्यस्त झाली, कारण कोणाची तरी खुशामत करणे तिच्या स्वभावात नव्हते. काही वेळातच संध्याकाळचे 4 वाजले आणि मिस्टर राज आपल्या ऑफिसमध्ये आले. तो येताच सगळ्यांनी त्याचे स्वागत करायला सुरुवात केली, जे राजला अजिबात आवडले नाही. त्याला फक्त त्याच्या कामाची काळजी होती. तो औपचारिकपणे सगळ्यांना भेटला आणि ज्या केबिनमध्ये गेला. फक्त एक सुजाता होती, जी राजला भेटू शकली नाही. आज सुजाताला एक विचित्र ओळखीची भावना का जाणवत होती ते माहीत नाही. कोणाच्या तरी उपस्थितीने आज पुन्हा सुजाताला राजीवची आठवण झाली आणि ती तिच्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जाऊ लागली. आज तिला अजिबात काम करावंसं वाटत नव्हतं. कसे तरी ती तिचं काम उरकून घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजाता जेव्हा ऑफिसला गेली, तिथे अचानक बिल्डिंगच्या गेटवर राजीवची नजर सुजातावर पडली. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की तो जिला पाहत आहे ती सुजाता आहे. ही तीच सुजाता होती जी एकेकाळी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती, जिने त्याचा विश्वासघात करून त्याला एकट्याने दुःखात सोडलं होतं. एकदाही तिने राजीवबद्दल विचार केला नव्हता, ज्याच्याशी तिने जगण्या मरण्याची शपथ घेतली होती. आज पुन्हा तीच सुजाता त्याच्या डोळ्यासमोर होती. पण ही मुलगी माझ्या ऑफिसमध्ये काय करते? तो तिच्या मागे मागे गेल्यावर समजले की ती त्याच्या कंपनीत फायनान्स विभागात काम करत होती. त्याच्यासाठी हे खूप आश्चर्यकारक होते. ज्या मुलीने त्याची फसवणूक केली होती ती त्याच्याच कंपनीची एम्प्लॉय होती. आज राजीवला लवकरात लवकर सुजाताबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. त्याने एचआर विभागातून सुजाताची फाईल त्याच्या सेक्रेटरीला सांगून मागून घेतली. राजीवला तिच्या प्रोफाईलबद्दल माहिती झाली आणि त्याने तिचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ता नोट करून घेतला. पण त्याने एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, ते म्हणजे सुजाताच्या अपंगत्वाकडे.
त्या रात्री त्याला झोप येत नव्हती. सुजाताच्या आठवणी त्याला पुन्हा पुन्हा त्रास देत होत्या. त्याच्या आयुष्यात सुजाताचं पुन्हा आगमन झालं होतं. तिच्यासोबत घालवलेले ते क्षण त्याच्या डोळ्यासमोर तरळत होते. तो पुन्हा पुन्हा विचार करत होता की सुजाताने त्याला तिच्या आयुष्यातून हाकलून का दिलं. त्याला याचा किती त्रास झाला हे त्याच्यापेक्षा चांगलं कोणीच जाणू शकत नव्हतं. सुजातामुळे आनंदी मनाच्या राजीवचे दगडात रूपांतर झाले होते. सुजातामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला झोपण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागायच्या. तिच्यामुळे त्याला प्रेमाच्या नावाचा तिरस्कार वाटू लागला होता. पण आता त्याच्या मनात कुठेतरी एक आशा निर्माण झाली होती की सुजाताने असं का केलं हे त्याला जाणून घ्यायचे होते. सुजाता विनाकारण त्याला एकटे सोडू शकत नव्हती. तो हा सगळा विचार करत असताना त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी 9 वाजता त्याचे डोळे उघडले. डोळे उघडताच तो पटकन फ्रेश झाला आणि नाश्ता न करताच ऑफिसला निघून गेला. त्याच्या मनात एकच गोष्ट चालू होती की सुजाताने त्याला का सोडले होते. त्याला या सगळ्या गोष्टींचा लवकरात लवकर शोध घ्यायचा होता. यासाठी त्यांनी एका डिटेक्टिव्हशी बोलून सुजाताबद्दलची मागील 5 वर्षाची सर्व माहिती काढायला लावली, जेणेकरून त्याला समजू शकेल की तिचे कोणासोबत अफेअर वगैरे आहे का. ऑफिसमध्ये पोहोचताच त्याची नजर सुजातावर पडली, जी खूप लक्ष देऊन आपल्या कामात व्यस्त होती. तिला असे काम करताना पाहून राजीव पुन्हा एकदा तिच्यात हरवून गेला. सुजाताची ही सवय त्याला खूप आवडत होती. ती जे काही काम करायची त्यात ती पूर्ण हरवून जायची आणि मग आजूबाजूला काय चालले आहे याचेही तिला भान राहत नव्हते. हे बघून पुन्हा एकदा राजीवच्या चेहऱ्यावर हसू आले की त्याची सुजाता अजूनही तशीच आहे. तिच्या चेहऱ्यावरचा निरगसपणा अजूनही शाबूत होता, पण तिच्या हास्याची जागा दुःखाने घेतली होती. ते पाहून राजीवच्या मनात एक वेदना निर्माण झाली. शेवटी असे काय झाले की सुजाताच्या चेहऱ्यावर हसू हिरावून घेतले आहे. फोन वाजल्यावर राजीव हडबडला आणि सुजाता त्याला पाहू नये म्हणून तो त्याच्या केबिनमध्ये जाऊन फोनवर बोलू लागला. आता ऑफिसला येऊन सुजाताला बघत राहणं हा त्याचा रोजचा दिनक्रम झाला होता. पुन्हा एकदा सुजातासाठी राजीवच्या मनात दडपलेल्या भावना बाहेर येऊ लागल्या होत्या. पुन्हा एकदा त्याचं मन सुजाताच्या प्रेमात पडू लागलं होतं. तो आपल्या मनाला थांबू शकत नव्हता. सुजाताला कुठेतरी जाणवले होते की कोणीतरी सतत तिच्यावर लक्ष ठेवून आहे, पण ती व्यक्ती कोण आहे याचा तिला अंदाज येत नव्हता, कारण ती अजून राजीवला भेटली नव्हती. तिला हे देखील माहीत नव्हते की या कंपनीचा मालक राजीव आहे. जेव्हा जेव्हा सुजाताला वाटायचे की कोणाची तरी नजर आपल्यावर आहे, तेव्हा ती त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करायची, पण प्रत्येक वेळी ती अयशस्वी ठरायची. एके दिवशी सुजाताने त्या व्यक्तीला पकडण्याचा प्लॅन बनवला. ऑफिसमध्ये पोहोचताच ती कामाचे नाटक करू लागली. ती आपल्या कामात खूप मग्न असल्यासारखे वागत होती, पण वास्तव काय आहे हे फक्त तिलाच माहीत होते. रोजच्या प्रमाणे ऑफिसमध्ये पोहोचताच राजीवने त्याचे आवडते काम करायला सुरुवात केली. ते काम म्हणजे त्याच्या केबिनच्या विंडोमधून तो अधूनमधून सुजाताला लपून पाहत होता. पण आज तो पकडला जाणार आहे हे त्याला थोडेच माहीत होते. तो सुजाताकडे बघण्यात इतका तल्लीन झाला होता की तिने वर बघून त्याची एक झलक पाहिली, पण त्याचा चेहरा पूर्ण दिसण्याआधीच राजीव त्याच्या दुसऱ्या कॅबिनमध्ये जाऊन बसला. पण ती व्यक्ती कुठे लपली आहे याची तिलाही कल्पना आली होती. आज सुजाताने निर्धार केला होता, ती व्यक्ती नक्कीच पकडली जाईल. सुजाताने त्याचा पाठलाग करून शेवटी त्याला पकडले. दुसऱ्या कॅबिनमध्ये लपून बसलेल्या राजीवला माहीत नव्हते की अचानक सुजाता येऊन त्याच्या मागे उभी राहील. त्याने मागे वळून पाहिले तर सुजाता तिथे उभी होती. एकमेकांना पाहताच दोघेही एकाच वेळी म्हणाले, सुजाता. राजीव. तिने त्याला पाहताच ती फक्त त्याच्याकडे बघतच राहिली. या 5 वर्षात तो आणखीनच देखणा आणि आकर्षक झाला होता. क्षणभर सुजाता त्याच्यात हरवून गेली, पण पुढच्या क्षणात तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि राजीवला विचारलं, राजीव, तू इथे काय करतोस आणि किती दिवसांपासून मला गुपचूप पाहत आहेस. राजीव म्हणाला, माफ करा मॅडम, मी इथे काय करतोय याचा अर्थ तुम्हाला काय म्हणायचे आहे. ही माझी कंपनी आहे. आता मी लोकांच्या मागे लागून आणि त्यांची परवानगी घेऊन मी माझ्या कंपनीत यायचं का. आणि मी तुम्हाला गुपचूप का पाहू. कोण आहात तुम्ही.
जिने माझे आयुष्य नरक बनवले. मी तिच्याकडे का पाहू? सुजाता राजीवच्या प्रतिसादाने एकदम हैराण झाली. राजीवच मिस्टर राज आहे आणि तो इतका उद्धटपणे का बोलतोय? अरे, तर तुम्ही मिस्टर राज आहात? सॉरी, मला माहीत नव्हते. ते काय आहे ना, तुमचा चेहरा माझ्या कॉलेज फ्रेंड राजीवसारखा आहे. किंवा मी असेही म्हणू शकते की तुम्ही त्याच्यासारखेच दिसता. राजीव म्हणाला, हो मॅडम, मी राजीव, तुझ्या कॉलेजमधला फ्रेंड, ज्याला तू मागे सोडून गेली होतीस, ज्याला तू एअरपोर्टवर भेटायलाही आली नाहीस. मी तोच राजीव आहे. सुजाता म्हणाली, राजीव, त्यावेळी मी माझा. यावर राजीव म्हणाला, सोडा मॅडम, आता मला कारण जाणून घेण्यात काही रस नाही. कारण तो माझा भूतकाळ होता आणि मी माझा भूतकाळ खूप पूर्वी मागे सोडला आहे. तुम्ही इथे फक्त माझे कर्मचारी आहात, त्यामुळे तुम्ही माझी मैत्रीण बनण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या मर्यादित राहा, जे तुमच्यासाठी चांगले असेल. सुजाता मॅडम. सुजाता म्हणाली, ठीक आहे सर. सुजाता तिच्या जागी गेली आणि कामाला लागली. पण तिच्या मनात अजूनही गडबड होती. राजीवकडून असे असभ्य वागणे तिला अपेक्षित नव्हते. शेवटी तिची काय चूक होती? अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला रडताना कोणी पाहू नये म्हणून ती वॉशरूममध्ये गेली. तिथे तिने स्वतःचे अश्रू वाहू दिले, जेणेकरून तिच्या मनात कोणतीही वेदना राहू नये. तिकडे राजीवला त्याने सुजाताला अशी वागणूक दिल्याचे वाईट वाटत होते. त्याला असे सुजाताशी वागायचे नव्हते. पण अचानक सुजाता त्याच्या समोर आली आणि त्याने या 5 वर्षातील सर्व दुःख, वेदना ज्या सहन केल्या होत्या, त्याचा राग त्याने सुजातावर काढला. सुजाता रडत वॉशरूममध्ये जाताना त्याने पाहिले होते आणि ही गोष्ट त्याला खूप त्रास देत होती. सुजाताला आजचा दिवस नीट जात नव्हता, त्यामुळे ती तब्येत बिघडल्याचा बहाणा करून ऑफिसमधून लवकर घरी गेली आणि तिच्या खोलीत जाऊन तिच्या समस्या डायरीत लिहू लागली. पुन्हा एकदा राजीव तिच्यासमोर येणे हे तिच्यासाठी खूप वेदनादायी होतं. ज्या आठवणीतून सुटका करून घेण्यासाठी तिने शहर सोडले होते, आज त्या आठवणी पुन्हा एकदा तिच्या मनात आल्या. वेगळे होऊनही आपण वेगळे का होऊ शकत नाही? हे काय आहे तुझ्या आणि माझ्यात? सुजाता तिच्या डायरीत सगळं लिहिता लिहिता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजाताने ठरवले होते की राजीवला पाहून किंवा राजीवच्या कुचकट बोलणे मनाला लागून घेणार नाही. याउलट ती त्याला धैर्याने सामोरे जाईल. तिकडे राजीव सुजाताला बघण्यासाठी उत्सुक होता, कारण काल सुजाताने ऑफिसमधून लवकर सुट्टी घेतली होती आणि सुजाता आपल्यामुळे आजारी पडेल अशी भीती त्याला वाटत होती. पण आज सुजाता ऑफिसला आल्याचे पाहून राजीवला जरा हायसे वाटले. राजीवने ठरवले होते की आतापासून तो सुजाताला खूप त्रास देईल, जेणेकरून ती वैतागून रागाच्या भरात तिचे सर्व सत्य त्याला सांगेन. 1 महिना उलटून गेला आणि एके दिवशी राजीवला त्या डिटेक्टिव्हचा फोन येतो, ज्याला त्याने सुजाताबद्दलची माहिती गोळा करायला सांगितली होती. त्या डिटेक्टिव्हने सुजाताची मागील 5 वर्षाची सगळी माहिती गोळा केली होती. त्याने राजीवला माहिती देण्यासाठी फोन केला. राजीव त्याची सगळी महत्त्वाची कामे सोडून तो डिटेक्टिव्हला भेटायला गेला, कारण त्याला सुजाताबद्दल लवकरात लवकर सर्व काही जाणून घ्यायचे होते. त्याने डिटेक्टिव्हकडून सर्व कागदपत्रे घेतली आणि तो थेट घरी निघून आला. घरी पोहोचताच त्याने फाईल उघडली आणि सर्व कागदपत्रे वाचायला सुरुवात केली. त्याला कळले की सुजाता एका पायाने अपंग आहे. 5 वर्षापूर्वी सुजाताचा एक मोठा अपघात झाला होता, ज्यामुळे ती अनेक महिने कोमात गेली होती आणि त्याच अपघातामध्ये तिला तिचा एक पाय गमवावा लागला. हे सर्व वाचताच राजीवच्या मनात एक वेदना निर्माण झाली की त्याची सुजाता एकटीच इतक्या संकटाशी लढत राहिली आणि त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीवही नव्हती. त्याने ठरवले होते की आता तो सुजाताच्या तोंडून सगळं ऐकेन. आता फक्त सुजाताच त्याला त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे कंपनीला सुट्टी होती. सकाळी राजीव सुजाताच्या घरी पोहोचला. अचानक राजीवला पाहून तिच्या आईवडिलांना धक्काच बसला. याबाबत तिने त्यांना काहीच सांगितले नव्हते. राजीवने त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांना थेट सुजाताच्या अपघाताविषयी विचारायला सुरुवात केली. सुजाताच्या आई आणि वडिलांनी त्याला सगळं सांगितलं की तो अमेरिकेला जाण्याआधी ती तुला भेटायला गेली असताना तिचा अपघात झाला. त्यांच्या मुलीने हे सगळं कसं सहन केलं आणि स्वतःला मोठ्या कष्टाने त्यातून सावरले. हे सर्व कळल्यावर राजीव अस्वस्थ झाला.
कारण त्या दिवशी त्याचे मन खूप घाबरले होते. इतके संकेत मिळूनही त्याला काही समजत नव्हते. पण आता त्याला आपली चूक सुधारून सुजाताला पुन्हा आपल्या आयुष्यात आणायचे होते. सुजाताच्या आईवडिलांशी बोलून आणि त्यांची परवानगी घेऊन तो थेट सुजाताच्या खोलीत गेला, जिथे सुजाता झोपली होती. अचानक सुजाताने डोळे उघडले. राजीवला खोलीत पाहून तिला धक्काच बसला आणि ती जोरात ओरडली, राजीव, तू इथे माझ्या खोलीत काय करतोस? आणि तुला माझ्या घराचा पत्ता कोणी दिला? राजीव प्रेमाने म्हणाला, मी माझ्या सुजाताला भेटायला आलो आहे. सुजाता म्हणाली, तर डोकं बिकं खराब झाले आहे का की तू उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतोय? राजीव म्हणाला, माझं तर डोकं आधीच खराब झालं होतं. तुला भेटल्यावर अजूनच ते खराब झाले. यावर सुजाता म्हणाली, गप्प बस आणि आता माझ्या खोलीतून निघून जा. सुजाताने राजीवला धक्का दिला आणि ती तिच्या खोलीतून बाहेर पडू लागताच राजीवने तिला ओढून घट्ट मिठी मारली. तेव्हा सुजाताने स्वतःला शांत केलं आणि राजीवच्या मिठीत राहू दिलं. राजीव म्हणाला, सुजाता, तू इतकं हे सर्व माझ्यापासून का लपवलंस? आणि तू एकटीने हे सर्व सहन का केलंस? तू मला कळू का दिलं नाहीस? मी काय तुझ्यासोबत फक्त टाइमपास करण्यासाठी प्रेम केलं होतं का? आपण नेहमी एकत्र राहण्याचे एकमेकांना वचन दिले होते. मग तू ते वचन का मोडलेस? सुजाता म्हणाली, तू काय म्हणतोयस? मला काहीच समजत नाहीये. सुजाता, मला सगळं कळले. तर आता माझ्यासमोर अभिनयाचं हे नाटक करू नकोस. पुरे झाले आता. तू तुझं आयुष्य खूप जगलीस माझ्याशिवाय. पण आता इथून पुढे माझ्याशिवाय तुला हे आयुष्य मी जगू देणार नाही. तू मला खूप त्रास दिला आहेस. आता मी तुला दुसरी संधी देणार नाही आणि आजच आपण लग्न करणार आहोत. कारण तुझ्या अपंगत्वामुळे आपल्या नात्याला माझ्या घरातल्यांचा अडथळा येऊ नये म्हणून आपण आजच मंदिरात तुझ्या आईवडिलांच्या उपस्थितीत लग्न करू आणि आपण आपल्या लग्नानंतर बाकीच्या सर्व लोकांना कळू. सुजाता स्वतःला सोडत म्हणाली, राजीव, मी आता तुझी जुनी सुजाता नाही. आता मी एक अपंग सुजाता आहे आणि तुझ्यासोबत लग्न करून मी तुझे आयुष्य खराब करणार नाही. मला माझ्यामुळे कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाहीये. मी कधीच कोणाशी लग्न करणार नाही आणि मला कोणावरही ओझं व्हायचं नाहीये. राजीव म्हणाला, कोण म्हणाले तू ओझं आहेस? वेडी आहेस तू. तूच माझं आयुष्य आहेस. माझ्या जगण्याचं एकमेव कारण तूच आहेस आणि आज तू स्वतःच्या पायावर उभी आहेस, जिच्याशिवाय मी अपूर्ण आहे. आणि तू कधी माझ्यावर ओझं होशील असं कधी समजू नकोस. हा अपघात माझ्यासोबत घडला असता आणि मी माझे पाय गमावले असते तर तू मला सोडून गेली असती का? असा विचार तू कधी केला आहे का? सुजाता म्हणाली, नाही, असा विचार मी कधीच केला नाही. राजीव म्हणाला, मला तुझ्या अपंगत्वावर काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता यावर चर्चा नको. शेवटी सुजाताने राजीवच्या प्रेमापुढे हो म्हटलं आणि दोघांनीही मंदिरात जाऊन लग्न केलं. तिथे सुजाताचे आई वडीलही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. लग्नानंतर काही दिवसांनी राजीवने लग्नाची नोंदणी करून घेतली. आता तो सगळ्या जगाला सांगू शकत होता की सुजाता त्याची बायको आहे. काही दिवसांनी राजीवने सुजाता त्याची पत्नी म्हणून कंपनीत ओळख करून दिली आणि तिला त्याच्या कंपनीची डायरेक्टर आणि शेअर होल्डर बनवले. आज 15 वर्षानंतरही सुजाता आणि राजीवचे प्रेम तसेच आहे. आता त्यांना 12 वर्षाची एक लाडकी मुलगी देखील आहे. अशा प्रकारे सुजाता आणि राजीव हे जगासाठी एक उत्तम उदाहरण आहे. प्रेम हे फक्त शब्दाचे नाव नाही असे म्हणूया. प्रेम हे आत्म्यापासून केले जाते, जे एकमेकांच्या उणिवांचे शक्तीत रूपांतर करते. मित्रांनो, ही कथा आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.